कवी प्रवेश यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, एक टेलिफोन रेकॉर्डिंग म्हणून व्हिडिओ पाहण्यात आला. एक सामाजिक संदेश. अर्थात तो व्हिडिओ ही एक स्क्रिप्ट लिहिली गेली आणि नंतर एक मुलगी जिने रोल निभावलाय वृद्धाश्रमाची मॅनेजर, इन्क्वायरी काउंटरला काम करणारी मुलगी, आणि दुसरीकडून आवाज येतोय तो एका मातेच्या. मोठ्या कष्टात जिने त्याला वाढवलं, जिने त्याला एक सक्षम पुरुष बनवलं, नंतर मग यथोचित त्याचं लग्न लावून दिलं. आपल्या पतीच्या निधनानंतर 25 एकर जमिनीचा मालक त्याला बनवलं. अशा एका मातेच्या बालकाचा आवाज. बालकाचा हा मी उपहासात्मकरित्या उच्चार करतोय. लग्न लावून दिलेलं सांगतोय, 25 एकर जमिनीचा मालक झालेला सांगतोय, पण अशा त्या अभागी मातेचा हा बालक. या व्यक्तीने एका वृद्धाश्रमात फोन लावला आणि मग तिकडून त्या मॅनेजर बाईंनी, त्या मुलीनी फोन उचलला आणि मग त्या दोघांचं संभाषण काय झालं आणि मग त्यातून दिला जाणारा एक छानसा अत्यावश्यक असा सामाजिक संदेश जो तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या प्रवीचा. पहा, रिंग वाजते, फोन खणखणतोय आणि ती मुलगी फोन उचलते. हॅलो, तिकडून आवाज. हां, वृद्धाश्रमात फोन लागलाय. आपण वृद्धाश्रम पाहणारे कोणी इन्चार्ज, मॅनेजर अशा मॅडम बोलताय माझ्याशी? त्या मुलीने आपसुकच, हो बोला ना, काय काम आहे? तिकडून आवाज, तुमचे मला एखाद्या वृद्धाला आम्ही ठेवतो, मग त्याला सांभाळण्याचे चार्जेस काय आहेत, किती पैसे प्रति महिना तिथे द्यावे लागतात, काही डिपॉझिट वगैरे आहे का, अशा अनुषंगाने सगळी चौकशी करण्यासाठी मी आपल्या वृद्धाश्रमात फोन करतोय. हो जरूर. आपण कुठून बोलताय? हो, मी पुण्यातून बोलतोय, धनकवडी विभागातनं बोलतोय. अच्छा, आपण काय करता? मी सध्या एका कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉब करतोय. ओके. मग तुम्ही चार्जेसबद्दल विचारताय का अजून काही दुसरी माहिती हवी आहे? हां, एकंदरीत मला सगळीच माहिती हवी आहे. आपल्या वृद्धाश्रमातल्या रूम्स कशा आहेत, रूममध्ये पार्टनर्स असतात का, म्हणजे रूम ही दोघा-तिघात विभागून असते का, मग एकट्याला रूम आहे, त्याला अटॅच संडास बाथरूम आहे, अशा काही खोल्या आहेत का, अशी मला एकंदरीत सगळीच तुमच्याकडे चौकशी करायची. हो, पण चौकशी करण्यापेक्षा तुम्ही येऊन पाहाल तर तुम्हाला थोडंसं जास्त चांगल्या रीतीने समजेल. बाय द वे, तुम्ही कोणासाठी ही चौकशी करताय? नाही मॅडम, ते मी तुम्हाला नंतर सांगेन. तुमचे काय चार्जेस असतील ते सांगा ना. मग त्या मुलीनी प्रश्न केला, तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करताय इथपर्यंत कळलं, पुण्याचे आहात, धनकवडी एरियात राहता इथपर्यंत कळलं, तुमचा फ्लॅट आहे स्वतःचा की तुम्ही भाड्याच्या घरात राहताय, घरात तुमचे कोण कोण आहेत? मग त्यांनी उत्तरं दिली की मी, माझी पत्नी आणि माझ्या 2 मुलांसह आणि माझी आई, असे आम्ही 5 जणं 3 BHKच्या फ्लॅटमध्ये राहतोय. अच्छा, म्हणजे जवळपास 5 खोल्यांचा ब्लॉक. आपल्याला कॉर्पोरेट सेक्टरची नोकरी आहे? हो मॅडम. अजून काय तुमची कौटुंबिक बॅकग्राऊंड मला हवी आहे तुमच्याकडून, बाकी गोष्टी आपण बोलूच. हो, तसा मला बऱ्यापैकी पगार आहे.
2 गोंडस मुलं आहेत, ती शाळेत जातात आणि माझ्यासोबत माझी 65 ते 67 वर्षाची आईसुद्धा असते. अच्छा. मग तुमच्या गावाकडं काही शेती वगैरे या नोकरी व्यतिरिक्त तुम्हाला काही शेती-वाडी असं काही उत्पन्न? हो, आहे ना मॅडम. 25 एकरचा मालक आहे मी. अरे वाह! बरं, म्हणजे तुमचं हे 5 जणांचं कुटुंब 5 खोल्यांच्या ब्लॉकमध्ये राहतंय. हो. अरे, अतिशय सुखी संसार आहे तुमचा. हो मॅडम, पण मला चौकशी करायची होती, की मला माझ्या आईला जर तुमच्या वृद्धाश्रमात ठेवायचं असेल, तर मग त्याचे चार्जेस काय पडतील दरमहा? मी चार्जेस देण्यास तयार आहे. अरे वाह! मला तुमचे उद्गार ऐकून आनंद वाटला. शेतीवाडी किती आहे म्हणालात तुमची? मॅडम, 25 एकरचा मालक आहे मी. कॉर्पोरेटमध्ये जॉब करत तुम्ही शेती कमावली आहे, धन्य आहे. मानलं पाहिजे तुमच्या कमाईला. मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. का हो? नाही, ती शेती मला माझ्या आई-वडिलांकडूनच मिळाली आहे. ती माझी स्वकष्टार्जित नाही आहे. अरे वाह! नशीबवान आहात. वडील तुमचे नाहीत असं मला कळतंय. फक्त आई आहे घरात. हो, हो. माझी माऊली आहे माझ्यासोबत. अरे वाह! आईचा उल्लेख तुम्ही माऊली म्हणून पण करताय. हो, जन्मदाती आहे ती माझी. अरे वाह! ही पण जाण आहे तुम्हाला. हो मॅडम, म्हणजे काय? तुम्ही मला जास्त टोचून नका बोलू. मी फक्त तुमच्याकडं चौकशी करण्यासाठी फोन केलाय. हो, तुम्ही चौकशी करू शकता. तुम्हाला अधिकार आहे. पण तसाच तुमच्या आईला सुद्धा काहीतरी अधिकार आहे. तुम्ही जेव्हा तान्हुलं बाळ होता, तेव्हा तुमची आई तुमच्या बाबांना, तुमच्या वडिलांना शेतीमध्ये मदत करायची का हो? हो, हो. तिला फार आवडायचं. ती रानात काम करायची. अगदी माझ्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून ती काम करायची. अगदी मला एखाद्या झोळीत झोपवून सुद्धा अधूनमधून माझ्याकडे येत, मला वेळचे वेळी खाऊ-पिऊ घालत, ती शेतात राबायची. तसं तिने मला खूप कष्टात मला लहानाचं मोठं केलंय. अरे, ही जाण आहे तुम्हाला? म्हणजे काय मॅडम? मग तुम्ही आईला वृद्धाश्रमात का ठेवू इच्छिताय? मॅडम, आता घरोघरी मातीच्या चुली आहेत ना, आता सगळं तुम्हाला कुठे सांगत बसू. मी तुम्हाला फक्त विचारलंय, तुमचे मी चार्जेस देऊ शकतो. तुमचे चार्जेस सांगा आणि मला सोयीसुविधा तुमच्या आवडल्या तर मी मग माझ्या आईला तिथे येऊन सोडून जाईन. अरे वाह! आईला येऊन सोडून जाईन आणि तुमचे चार्जेस फक्त सांगा. किती सोपा आणि साधा हिशोब आहे हो तुमचा जीवन जगण्याचा. कशासाठी तुम्ही तिला वृद्धाश्रमात सोडताय? मॅडम, आता सगळं घरचं तुम्हाला सांगत बसू का? माझ्या पत्नीचं आणि तिचं नाही पटत. तिचं आता झालंय वय. मी आहे कॉर्पोरेट सेक्टरला. तिच्याकडं मला लक्ष देणं जमत नाही. 2 मुलांचं शिक्षण आणि घरात वाढत चाललेल्या कटकटी याच्याने मी पार वैतागून गेलोय. तुम्ही जेव्हा तान्हुलं बाळ होता, तेव्हा तुमची आई वैतागली असती तर? या प्रश्नाने एखाद्या चांगल्या बॅट्समनला, चांगल्या बॉलरनी गुगली टाकल्यासारखी अवस्था आणि त्याची दांडी गुल झाल्यासारखी अवस्था, पलीकडच्या आवाजातला बदल. मॅडम, तुम्ही बोलताय ना, पण खरंच सांगतो माझ्या पत्नीचं आणि तिचं पटत नाही. त्यामुळं मला हा निर्णय घ्यावा लागतो. तुमचं मला सगळं पटतंय. अरे वाह! तुम्हाला पटतंय सगळं. कळतंय पण वळत नाही अशी अवस्था आहे तुमची. एका लग्न करून आणलेल्या मुलीसाठी, एका बाईसाठी, आपल्या जन्मदात्या आईला, जिने मोठ्या कष्टाने तुम्हाला लहानाचं मोठं केलं आणि आज तिचे हातपाय थकल्यानंतर तुमच्यावरती जबाबदारी असताना आपल्या जन्मदात्या आईला, लग्न करून आणलेल्या बायकोसाठी तुम्ही अंतर देत आहात आणि तिला वृद्धाश्रमात ठेवण्याची भाषा करताय. मग तुमच्या पत्नीला ठेवा ना. आमच्या आश्रमात आम्ही अशा तरुण बायकांना पण घेतो आणि बाय द वे चार्जेस आम्ही आमच्या हिमतीवर वृद्धाश्रम सुरू केला आहे. एकही पैसा न घेता आम्ही अशा वृद्धांना सांभाळतो किंवा अशा अनाथांना सांभाळतो की ज्यांचं या जगामध्ये कुणीही नाही आहे.
आता तुम्ही तर कॉर्पोरेटर सेक्टरमधले, चांगला जॉब असलेले, चांगला पगार असलेले, 3 BHKचा फ्लॅट घेतलेले, आई-वडिलांकडून 25 एकरचे मालक झालेले, एक सुशिक्षित तुम्ही एका आईचं मूल आहात आणि चक्क ज्या आईबापांमुळं तुम्हाला शेती मिळाली, ज्या आईबापांमुळं तुम्हाला एक ओळख प्राप्त झाली, तिच्यासाठी तुम्हाला घरात जागा नाही आहे. 5 खोल्यांच्या ब्लॉकमध्ये तिला एक खोली नाही देऊ शकत. अहो, हे म्हातारी माणसं आणि लहान मुलं ही बुद्धीने समान असतात, हे हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही. याची सुद्धा तुम्हाला जाण नाही. असं कोणतं प्रेम तुम्हाला तुमच्या पत्नीने दिलं आहे, की जे तुम्ही फक्त तिचं प्रेम स्वीकारत आईच्या प्रेमाला तुम्ही पारखं होता? अहो, तुम्हाला शेतीवाडी दिली नाही. अहो, तुम्हाला तिच्या अंगावरचं तिने दूध पाजलं. तुमच्यासाठी अहोरात्र झटली ती, कित्येक रात्री ती झोपली नसेल, कित्येक वेळा ती जेवू पण शकली नसेल वेळेवर. या गोष्टींची थोडी तुम्हाला जाण असली पाहिजे. सोडा न त्या पत्नीला आमच्या अनाथाश्रमात. मॅडम, काय बोलताय तुम्ही? मॅडम, आईबापाचं घर सोडून आलेली ती लेक आहे, तिला मी कसं सोडून देऊ? 2 बछडी आहेत माझ्या पदरामध्ये. तिने 2 बछड्यांना जन्म दिलाय. अरे वा वा! स्वतःच्या लेकरांना जन्म देणाऱ्या स्वतःच्या पत्नीबद्दल खूप मोठा आदर बाळगणारा तू इसम आणि आईचे चार्जेस किती पडतील हा पैशाचा माज दाखवत वृद्धाश्रमात फोन लावणारा तू व्यक्ती, मला तुझी कीव करावीशी वाटते. अरे, तुझा पैसा अडका, तुझं हे सगळं काही आहे ना, पैशाचा माज, तुझी जमिनीची मस्ती, ह्यातलं काहीही नकोय रे त्या सुरकुतल्या जीवाला. तुला जन्म देऊन अतिशय त्याग करत तुला लहानाचा मोठा केला आणि आता तिचे हात कापायला लागले. तिचा आनंद फक्त अरे तुझ्या लेकरांना रोज बघण्यातला आनंद आहे. तिचा आनंद हा तुझा आनंद बघण्यातला आनंद आहे. तिने तुझ्याकडे कधी हात पसरून एक 100ची नोट तरी मागितली? आठवतंय तुला असा दिवस? अरे नको असतं रे या म्हाताऱ्या लोकांना तुमचा पैसा अडका, तुमची सुबत्ता, तुमची गाडी, तुमचा बंगला, तुमचं ऐश्वर्य, तुमच्या त्या रोजच्या होणाऱ्या पार्ट्या, ह्यामध्ये त्यांना काहीही नको असतं. फक्त त्यांना प्रेम हवं असतं, फक्त प्रेम हवं असतं. आणि अशा वेळेस जेव्हा जरूर आहे त्यांना तुझ्या प्रेमाची, तेव्हा तू तिला घरातनं बाहेर हाकलून वृद्धाश्रमात धाडतोयस. अरे थोडी तरी स्वतःची लाज राखा. प्रश्न हा नाही आहे की आम्ही तुमच्या आईला सांभाळू शकत नाही असं मला म्हणायचं नाही आहे. आम्ही त्यासाठीच वृद्धाश्रम काढला आहे. पण समाजामध्ये आम्हाला एक संदेश द्यायचा आहे की अरे जर तुम्ही तिच्या पोटचं लेकरू जिवंत आहात, तिला कोणीतरी आहे मागं आणि तिने तुमच्यासाठी इतका जमीन जुमला तुमच्या नावावर केला, आपल्या पतीच्या निधनाचं दुःख पचवत पचवत ती रोज दिवस ढकलतीये. अशा परिस्थितीत एक मुलगा या नात्याने तिला सांभाळण्याचं कर्तव्य करण्याच्या ऐवजी तुम्ही तिला आमच्याकडे टाकताय, आणून सोडू इच्छिताय. जरूर सोडा, पण 100 वेळा हा विचार करा की मी माझ्या आईला वृद्धाश्रमात सोडतोय तर मला जगण्याचा अधिकार आहे का? अशी काही परखड वाक्य त्या वृद्धाश्रमाच्या त्या मॅनेजर मुलीने जेव्हा ऐकवली, तेव्हा हा सुरुवातीला जो चिडचिड करत होता, जो मस्तीमध्ये बोलत होता की तुमचे फक्त चार्जेस काय आहेत हे मला तुम्ही सांगा, जास्त बोलू नका, माझ्या घरात जास्त डोकवण्याचा तुम्हाला अधिकार नाही, वगैरे वगैरे तो चिडून बोलत होता, तो एकदम खाली आला. त्याला त्याची चूक उमगली. त्याचे डोळे खाडकन उघडले आणि तो त्या मुलीला म्हणाला, ताई, ताई, मला थोडंसं जागं केल्याबद्दल मी तुझे आभार कसे मानू ताई? तुम्ही चार्जेस न घेता वृद्धांची काळजी घेतायत त्याबद्दल मी तुमच्यासमोर नतमस्तक आहे. आता मी इतकंच सांगेन की माझे डोळे उघडलेत. मी माझ्या आईला शेवटपर्यंत अंतर नाही देणार. आणि मी माझ्या पत्नीला समजावून सांगेन की तुला हे केलंच पाहिजे. तुला तुझ्या सासूची सेवा तुझी आई समजून करणं गरजेचं आहे आणि तरच तू माझी पत्नी म्हणून माझ्यासोबत राहण्याचा अधिकार प्राप्त करू शकशील. असं मी तिला आता ठणकावून सांगेन. तुम्ही माझे डोळे उघडलेत, माझे पाय जमिनीवर आणलेत.
मला तुम्ही थोडीशी जाणीव करून दिली की कोणत्या यातना भोगत तिने मला वाढवलं आहे. तसं मला हे कळत होतं, पण ताई हे सगळं वळत नव्हतं. मी खूप हतबल झालो होतो आणि त्या हतबलतेतून मी तुम्हाला फोन लावला. पण माझे डोळे उघडल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा लाख लाख आभार मानतो मी. आणि एकच विनंती करेन की इतकं तुम्ही निस्पृहतेने जर वृद्धाश्रम चालवत आहात, ज्याला कोणीही नाही सांभाळणारं, अशा जर तुम्ही वृद्ध लोकांना सांभाळताय, तर मी एकच विनंती करेन, कधीही तुमच्या वृद्धाश्रमास काही गरज लागली तर मला फोन करा. मी तितक्या सक्षमपणे नक्कीच काही ना काही मला जमेल ती मदत तुमच्या वृद्धाश्रमाला नक्की करेन. त्या ताई उद्गारल्या, अहो, तशी पाहिली ना तर कोणत्याही मदतीची गरज नाही आहे आम्हाला. पण तुमचे डोळे उघडले हे तुम्ही जे कबूल करताय ना, एक मुलगा असलेली माय वृद्धाश्रमात येण्यापासून वाचवू शकले मी, याचा मला मनोमन आनंद आहे. आणि राहता राहिली तुमच्या मदतीची गरज, ती शक्यतो आम्हाला कधी भासू नये असंच मला वाटतं आणि भासणारही नाही. या उपर तुम्हाला कुठे दानधर्म करायचा आहे आणि जर कुठे काही शरम वाटत असेल, मी अजूनही तुम्हाला परखड बोलते की आई-वडिलांकडून मिळालेली संपत्ती तुम्ही इतर कुठल्याही अनाथाश्रमात दान करू शकाल का? आम्हाला नकोय तुमचा दानधर्म, पण नाही करणार तुम्ही. झालंय काय, की मुलांना आपल्या वृद्ध मातापित्याची सगळी संपत्ती, सगळी वारसा हक्कांनी मिळणारे दागदागिने, जमीन-जुमला, गाडी बंगला सगळं हवंय, अगदी सगळं हवंय. पण जेव्हा त्यांचे सुरकुतलेले हात कापायला लागतात, जेव्हा त्यांना उभं राहणं कठीण जातं, आधाराची गरज लागते, त्याच वेळी, अगदी त्याच वेळी ही मुलं त्यांना बेशरमपणे आमच्या वृद्धाश्रमात, अशा अनेक अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात आणून सोडतात आणि तितक्याच निर्लज्जपणे निघून पण जातात. अगदी थाटात फोनपे, अमुक पे त्या ह्याच्यावरनं ते आमच्या वृद्धाश्रमाचे जिथं चार्जेस घेतले जातात, तिथे चार्जेससुद्धा देतात. वरनं काही देणगीसुद्धा देतात. कारण चेहऱ्यावरती भाव असे असतात, की बला टळली. अरे तुम्हालाच जर तान्हुलं बाळ असताना त्यांनी फेकून दिलं असतं उकिरड्यावर, तर तुम्ही आज जे आहात ते घडला असतात का? हा प्रश्न प्रत्येक माणसानी, प्रत्येक मुलानी, ज्याच्या घरात आज वृद्ध आई-वडील आहेत, अशा मुलाने आपल्या अंतर्मनाला विचारायचं आहे. अरे ही म्हातारी माणसं, अरे ही भले शिकलेली नसतील, पण त्यांचं घरात असणं हे आज किती महत्त्वाचं आहे, हे तुम्ही एखाद्या आई-बाप गमावलेल्या एखाद्या मुलाला जाऊन विचारा. त्याच्या जीवाची काय तडफड होते, की त्याच्या घरामध्ये त्याचे आई-वडील असते तर, असा प्रश्न तो रोज घेऊन जगतो. आणि जिथं आहेत तिथे तुम्ही लोकं किंमत करत नाही, ही गोष्ट चुकती आहे ना समाजात? नक्कीच ताई, नक्कीच मी तुमच्या प्रत्येक मताशी सहमत आहे. पुन्हा एकदा तुमची मी माफी मागतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो कळकळीची, की खरंच कधी काही मदत लागली वृद्धाश्रमाला तर कृपा करून मला फोन करा. मला असं काहीतरी करत आणि माझ्या आईला शेवटपर्यंत अंतर न देता जगण्यातला जो काही आनंद मला मिळू शकतो, तो मिळवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. मित्रांनो, हा संवाद एका वृद्धाश्रमातल्या मॅनेजर स्त्रीचा, त्या मुलीचा आणि एका असहाय्य, म्हातारपणाने खंगत चाललेल्या एका आईच्या लेकराचा, हा दोघांमधला संवाद आणि ही छोटीशी कहाणी. करोडो सॅल्यूट टू द स्क्रिप्ट रायटर आणि त्याचं नाट्यांकन केलेला हा एक छोटासा व्हिडिओ बनवणाऱ्या सगळ्या टीमचे पण लाख लाख मी आभार मानतो. अतिशय सुंदर सामाजिक संदेश आज जो अत्यंत आवश्यक असा संदेश आहे. लोकांना आजकाल फक्त पैशाच्या मागं धावताना आपले आई-वडील, आपले सुरकुतले जीव ही एक घरातली अडगळ वाटायला लागली आहे. ही या समाजाची शोकांतिका आहे. कुठेतरी याच्यामध्ये बदल घडावा, याच सदिच्छेने मी पण या भावभावना सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक खारीचा वाटा या स्क्रिप्ट रायटरच्या बाजूने उचलतोय. नक्कीच credit goes to that scriptwriter and that all team members. Definitely. I don't want a single percent credit for such type of communication for the society, for preparing such type of videos. I will not take a single percent credit on my side. मित्रांनो,
हा जर सामाजिक संदेश तुम्हाला खरोखर सगळ्या समाजापर्यंत पोचवायचा असेल तर नक्की तुम्ही असे व्हिडिओ शेअर कराल, कारण सुनो सुनाओ और अपनी ज़िंदगी को कल से आज थोड़ा बेहतर बनाओ, इस स्लोगन के साथ चलने वाला ये एक ही तो यूट्यूब चैनल है जो बड़ी ही निस्पृहता से और बड़े ही निस्वार्थता से गए 4 साल 9 महीने और 3 दिनों से लगातार चल रहा है। और कितने वीडियो? 7,805 videos uploaded by this Pravi. Do visit to this unique channel with title in capital letters Kavi Pravi's Show. Go to YouTube, try to search it. If possible, of course, if possible, try to subscribe it and enjoy each and every video. फिर मिलेंगे पुन्हा अशाच काहीशा व्हिडिओसह, नक्की भेटत राहू आणि भेटतच राहू. सफर जारी ही रहेगा.